नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये. मी ब्लॉगर आद्या. Hello guys, my new vlog. Please to channel my sacrifice. आज काय मला सुट्टी होती त्यामुळे बॉम्बला थिंडल्याशिवाय मला दुसरं काय काम नव्हतं. मग काय हल्ली की कण आलो गावात. पण आज मी एकटा जाणार नव्हतो. माझा मोबाईल आणि चार्जर सोबत होतं. आयफोन घेतल्यापासून एक गोष्ट कळली की चार्जिंग हे जीवन. गावात गेले आधी मोबाईल चार्जिंग लावला. तेवढ्यात सोमाभाव म्हणलं चला चहा सांगतो. आता फोकटचा चहा म्हणलं मी सुट्टी देतोय होय. अकेले बैठे समझदारों की भीड़ में एक राय जरूरी है. कोई हमारा साथ दे ना दे, हमारे लिए तो बस चाय जरूरी है. चहा पिऊन अशी तरतरी आली की आम्ही 15 मिनिटात अकलूज गाठलो. अकलूजला जाण्याचं कारण म्हणजे आपली महिना आजारी होती. आता कोणी लिंबू फिरवलाय ते तर माहित नाही, पण जर गावला आता शोरूमला गेलो आणि कुठलं काम असं न भांडता झालंय असं कधीच नाही. त्यामुळं त्याची तरकट झाली, त्याच्या पिरडीचा ढासाळा बाबू, त्याचं मड गेलं मसनात, त्याला जाळला नेऊन त्याला जळतंय राजाचं बुड जळतंय मशालीचा येळणा वखत भांडून गाडीचं काम लवकर करून घेतलं आणि वेळापूरची वाट धरली. माघारी येता पालखी सोहळ्याचं दर्शन घेऊन आपण सरळ चाललो. कुठल्या संतांची पालखी ती नाही मला माहिती. आम्हाला पण जरा गडबड होती त्यामुळे आम्ही काय गाडी थांबवली नाही. धावती भेट घेतली निघालो. गर्दीतनं पण सोमाचा फोन काय बंद नव्हता. कशी गाडी चालवते भाऊ काय माहिती. घरी जाऊन पहिल्या दारा काढल्या कारण पप्पांचं 4-5 फोन येऊन गेलत. जेवण वगैरे केलं आणि झोपणार तेवढ्यात सोमाचा फोन आला. रात्रीच्या 9 वाजता गणाला गाडीवर टाकलं. 20 किलोमीटर लांब खास जेवायला गेलो. बाबा ही कसली रे गर्दी. तिथून रात्रीच्या 12 वाजता घरी आलो. टपरीवर एक पान खाल्लं मस्त ठेवून दिली. गुड नाईट.